नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, एक पाठीमागे 4-5 दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ टाकला होता आणि तो म्हणजे अवकाळी पावसामुळे जे मोसंबीचा ताण तुटलेला आहे, तर त्याविषयी होता का आपण त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. परंतु त्यामध्ये पाऊस थोडा झाल्यामुळं त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण टाकला होता. परंतु आता सलग 4 ते 5 दिवस झाले सलग पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये जवळजवळ ज्यांची मोसंबी ताणावर होती त्यांचा ताण तुटलेला आहे, ज्यांना ताणावर धरायची होती ती प्रक्रिया लांबलेली आहे. आणि त्यामध्ये काय बऱ्याच शेतकऱ्यांच्या जे मोसंबीच्या झाडावरती अजून माल तसाच बाकी आहे. तर याच्यासाठी आपण कशा पद्धतीत सगळं नियोजन केलं पाहिजे, तर हे महत्त्वाचं आहे. कारण आता प्रत्येक शेतकऱ्यांचा जो कालावधी आहे मोसंबी फोडण्याचा किंवा आपण जे झाडं ताण तोडण्याचा म्हणू किंवा ताणवर धरण्याचा, तर हा सर्व कालावधी थोडा लांबलेला आहे. कारण जवळजवळ हे 4 ते 5 दिवस पाऊस सलग असणाऱ्या पावसामुळं सर्व शेतकऱ्यांचं जे मोसंबी ताणावर घेण्याचं जे नियोजन आहे ते लांबलेलं आहे. आणि त्याबद्दलच आपण जे नियोजन कसं करायला पाहिजे किंवा कसं करू शकतो. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमची मोसंबीची हार्वेस्टिंग झालेली असेल आणि त्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर मोसंबीला नोव्हेंबर एंडिंगपर्यंत जर आपलं पाणी चालू असेल, तर एवढी विशेष काळजी करण्याचं किंवा आपण घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण वेगवेगळे तुम्हाला कोणीसुद्धा सांगू शकतं की औषध मारा, असं करा, हे करा, तरच आपल्या झाडांना ताणावरच नाही तर आपण त्याला विशेष जास्त फवारण्या न करता त्याच्यावरती फक्त बोर्डोची किंवा मग इतर दुसरी बुरशीनाशकाची जर फवारणी जरी घेतली, कीटकनाशक आणि बुरशीनाशक, तरीसुद्धा चालतं. कारण ताण बसलेलं नसेल झाडाला तर ते झाड लिकेज होणं किंवा आगारी मारणं किंवा अर्धवट बाहेर काढणं किंवा फूट म्हणतो आपण त्याला, तर त्या सर्व प्रक्रिया होत नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला ज्यांचं पाणी चालू आहे त्यांना विशेष काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचं जवळजवळ 20 ते 25 दिवस किंवा 15 ते 20 दिवस झाडांना ताण बसलेला आहे आणि यामध्ये आपण अर्धवट ताण म्हणू शकतो किंवा 15 ते 20% पानगळ झाली आणि त्याच्यानंतर जर त्याच्यामध्ये पावसाचा जर अवकाळी पाऊस आला तर निश्चितच या शेतकऱ्यांना काळजी करण्याचं काम आहे आणि लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून झाड लिकीच होणं किंवा अर्धवट डोळा फुगवणं आपण त्याला म्हणतो, या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. कारण येणारा जो आपला जानेवारीच्या सुरुवातीला जे आपण झाडांना पाणी देत असतो, तर तोपर्यंत डायरेक्ट आपण सोट बाहेर निघणं म्हणू किंवा मग आगरी जास्त प्रमाणात बाहेर येईल, फुल कमी राहील आणि मग त्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं. तर यासाठी सुरुवातीला आपण जर तशी बाग आपली असेल तर यामध्ये आपण सुरुवातीला काळजी घेणं गरजेचं आहे का आपली फवारणी लवकरात लवकर झाली पाहिजे. तर फवारणीमध्ये आपण कशा पद्धतीची फवारणी करू शकतो, तर याच्यामध्ये तुम्ही लिओशिनचं प्रमाण 1 ते 1.5 ml घेऊ शकता. जसं तुमच्या झाडांचं वय असेल त्या हिशोबाने, तुमचे झाडं 6 ते 7 वर्षादरम्यान असेल तर 1 ते 1.5 ml किंवा थोडे मोठे जरी असले तरी 1.5 ml जास्त घेण्याची गरज नाही. कारण त्याचा विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो. त्यासाठी 1.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी जर आपण लिओशिनचा वापर केला आणि त्याचबरोबर 05234चा 5 ग्रॅमने प्रति लिटर पाण्यासाठी जर वापर केला, यामध्ये आपल्याला अजून आपण जे मायक्रोन्यूट्रन म्हणतो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो फवारणीद्वारे देणं खूप गरजेचं आहे. कारण या काडीमध्ये सुद्धा स्टोरेज होणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला हे जे औषधं आहेत तर याची फवारणी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या झाडांचे जो डोळा असतो जिथून आपला फुटवा बाहेर येतो आणि तिथून आपल्याला फुलांची संख्या कशी वाढेल यासाठी आपण जे प्रयत्न करणार आहे किंवा जो कालावधी आहे तर तो मध्येच फुलं नाही निघावं यासाठी आपल्याला लिओशिनचा वापर आणि 05234चा वापर करणं गरजेचं आहे. तर हा कालावधी आपण जर पुढं लोटला तर निश्चितच याच्या 2 फवारण्यासुद्धा आपल्याला घ्यावं लागू शकतात. जशी आपली झाडाची अवस्था असेल तसं वापसा झाल्यानंतर सुद्धा जर आपल्याला असं वाटलं, कारण या औषधाचा परिणाम 10 ते 15 दिवसापर्यंत चांगला व्यवस्थित आपल्याला रिझल्ट भेटतो. परंतु त्यानंतर जर गरज असेल तरच आपण याची दुसरी फवारणी करावी. जर गरज नसेल तर नाही केली तरी चालतंय. परंतु ज्यांच्या झाडावरती फळं अजून तसेच शिल्लक आहे असे सुद्धा भरपूर शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी आपण जर फळं तुटल्याच्या नंतर बोर्डो स्प्रे घेऊन नंतर काडी काढणं, शिस्सल काढणं आपण ज्याला म्हणतो, या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर थोडासा कालावधी अजून जास्त जाऊ शकतो. परंतु हे झाडंसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या फळता येऊ शकतात. परंतु मित्रांनो, यामध्येच एक राहून गेलं की ज्या झाडांना ताण बसलेला आहे, जवळजवळ 25 ते 30 दिवसापर्यंत ताण बसलेला आहे आणि हे झाडं आपल्याला असं वाटतंय की हे झाडं निश्चित आपले फुल बाहेर काढणार किंवा आगरीचं प्रमाण कमी असणार, तर या झाडांसाठी
आपण लिओशिन 05234 आणि यांचा वापर न करता, कारण जी प्रक्रिया आपण कृत्रिम प्रक्रिया म्हणतो, याला कृत्रिम प्रक्रिया जर केली तर कुठंतरी आपल्या झाडांचं थोडंफार नुकसान होणं साहजिकच आहे. परंतु जर अशा कंडिशनमध्ये आपली झाडं जर व्यवस्थित फुटून येत असतील या पावसावर, तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये ढोस भरून घेतला तरी काय हरकत नाही. 50% रासायनिक आणि 50% सेंद्रिय खत जर ढोस भरून घेतला आणि त्याचबरोबर कीटकनाशक, बुरशीनाशक यांची फवारणी दिली, तर मला वाटतं की निश्चितच ते झाडं चांगला बहार घेऊन येतील आणि शेतकऱ्यांना सुद्धा इतकं जास्त काही करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या कृषीगाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषीगाथा.com, या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.